स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी F-38 ही युद्धनौका विशाखापट्टणम इथे आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली। प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेली ही युद्धनौका मुंबईतल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडनं बांधली आहे। या युद्धनौकेत 75% जास्त स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे। ब्राह्मोस क्षेपणास्त्र, आधुनिक सेन्सर्स आणि प्रगत शस्त्र प्रणालींनी सज्ज असलेली ही युद्धनौका हवाई, सागरी आणि पाणबुडी विरोधी कारवायांसाठी सक्षम आहे। भारत पारंपरिक संरक्षण क्षमता त्याचबरोबर प्रगत तंत्रज्ञान देखील भक्कम करत बळकट, आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी संरक्षण दल उभारत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं। ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं आणखी एक प्रतीक असल्याचंही ते म्हणाले। भविष्यातल्या युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्यानं उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, मात्र राष्ट्राचा निर्धार, निडर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या बळावरच विजय मिळवता येईल असे ते म्हणाले। नवीन तंत्रज्ञान आणि पारंपरिक लष्करी सामर्थ्य परस्परांना पूरक आहेत असं सांगून आत्मनिर्भर भारत साकारण्याच्या संकल्पनेअंतर्गत या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं। या युद्धनौकेचा नौदलात समावेश म्हणजे भारताचं सागरी सामर्थ्य आणि स्वदेशी संरक्षण क्षमता बळकट करण्यामधला नवा टप्पा असल्याचं ते म्हणाले। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।